मित्रांनो, सर्वांना नमस्कार, शुभ सकाळ. माझं नाव प्रियेश लखुचंद महाजन, मूळ गाव मोठे वाघोदे, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. माझी नुकतीच राज्यसेवा 2019 या परीक्षेमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली आहे. खरंच हे एक स्तुत्य असा उपक्रम आहे, जेणेकरून ग्रामीण भागात जे आपले विद्यार्थी मित्र आहेत, जे अभ्यास करत आहेत पण उचित असं मार्गदर्शन किंवा अजून निरनिराळ्या गोष्टी आहेत, यापासून ते वंचित राहत आहे. तरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच अशा विद्यार्थ्यांना या मिशन आयचा हा जो उपक्रम आहे याचा खूप फायदा होईल आणि ही स्पर्धा परीक्षेची मशाल अशीच ग्रामीण भागापर्यंत पोहोचायला हवी असं मला वाटतं. तर आपला हा जो संवाद कार्यक्रम आहे, आपण या कार्यक्रमाला एक 4 टप्प्यांमध्ये बनवूया. मी बोलेल. सर्वप्रथम माझा उपजिल्हाधिकारीपर्यंतचा प्रवास. दुसरं, मला असं सांगण्यात आलेलं आहे की हा एक कार्यक्रम जनरल करिअर गायडन्सच्या अनुषंगाने सुद्धा आहे, जेणेकरून बाकीचे जे विद्यार्थी आहेत, 10th 12th पास झालेले विद्यार्थी आहेत, ते पण हा कार्यक्रम बघत आहेत. तर थोडंसं मी जास्त नाही बोलणार ह्या विषयावर, कारण की ऑलरेडी भरपूर लोकांनी जनरल करिअर गायडन्स संदर्भात इथं ऑलरेडी आपलं मत इथे मांडलेलं आहे. तिसरं, मी जर आता MPSC एक्झाम पास झालेलो आहे, तर मला MPSC एक्झामची तयारी, स्पर्धा परीक्षेचे वास्तव्य आणि प्लॅन B याबद्दलसुद्धा इथं बोलायला आवडेल. आणि शेवटी 13 सप्टेंबर 2020 रोजी राज्यसेवा 2020ची जी प्रिलिम आहे, तर त्या प्रिलिमला जाता आपण काय करायला हवे या विषयावर थोडंसं मी बोलेल. तर माझ्या सुरुवातीला कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगतो. माझे वडील हे रिटायर्ड गव्हर्मेंट ITI इन्स्ट्रक्टर आहेत आणि आई ही होममेकर आहे. सर्वसामान्य कुटुंब आहे, कुठलीही प्रशासकीय पार्श्वभूमी नाही आहे. एक लोअर मिडल क्लास फॅमिली अशा पद्धतीने आहोत. माझं शिक्षण, प्राथमिक शिक्षण आपण जे म्हणतो ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठे वाघोदे, तालुका रावेर, जिल्हा जळगाव येथे झालेलं. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण जे ते जवाहर नवोदय विद्यालय भुसावळ इथून मी पूर्ण केलेलं होतं. तसेच 11वी-12वीचे जे उच्च माध्यमिक शिक्षण आहे ते इंदिराबाई ललवानी ज्युनियर हायस्कूल जामनेर, जिल्हा जळगाव इथून केलेलं आहे. आणि माझी डिग्री बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हे मी PS मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, युनिव्हर्सिटी ऑफ पुणे इथून कंप्लीट केलेली आहे. तर आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे 10वी-12वीचे रिझल्ट पण लागलेले आहेत. असंच 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर आता पुढे काय करावे. आता इंजिनिअरिंग करायचे होते, का करायचे होते हेही माहिती नव्हतं, बट करायचे होते. मग त्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्न पडत असतील की आता इंजिनिअरिंग करायचं आहे तर का करायचं आहे. तसे प्रश्न आम्हालाही पडायचे. मी इंजिनिअरिंग स्ट्रीममध्ये ENTC घेतलं. आता बाकीच्यांनी ENTC घेतलं म्हणून मी खरं तर ENTC घेतलं होतं. त्याबद्दल मलाही काही असं विशेष तेव्हा काही कळत नव्हतं. मग इंजिनिअरिंग करत असताना BE ENTCचे मी 40 विषय शिकलो. 40 विषयांमध्ये कुठला विषय मला जिव्हाळ्याचा आहे किंवा मला आवडतो असा मी सतत विचार करत असायचो, जेणेकरून मी भविष्यात त्याच्यात काम करू शकेल. मला पहिले 3 वर्ष तर काय कुठला विषय असा आवडला नाही, परंतु 4थ्या वर्षी कम्युनिकेशन हा विषय मला आवडायला लागला. मग मला वाटलं की आपण कम्युनिकेशनमध्ये जॉब करायला हवा, करिअर करायला हवं. आणि माझ्या सुदैवाने तिथं आयडिया सेल्युलर लिमिटेड नावाची कंपनी प्लेसमेंटसाठी आली आणि माझं कोर फील्ड कम्युनिकेशनमध्ये नेटवर्क सर्व्हिसेसमध्ये कॉलेजमार्फत प्लेसमेंट झालं.
पुढं मी 3 वर्ष ह्या कंपनीत काम केलं ॲज अन असिस्टंट मॅनेजर म्हणून नेटवर्क सर्व्हिसेसमध्ये. कंपनीमध्ये काम करत असताना कामही मला आवडत होतं, पॅकेजही छान होतं, फॅसिलिटीज उत्तम होत्या, करिअर प्रॉस्पेक्ट छान होते. परंतु मी जेव्हा विचार करायचो की मी अजून काय करू शकतो, आणि असा विचार केल्यानंतर थोडंसं मन असं खिन्न व्हायचं की माझं मन तिथं रमायचं नाही, आणि मला सतत असे प्रश्न पडायचे की मी अजून काय करता येईल मला, जेणेकरून आपल्याला जनतेसाठी डायरेक्ट काय काम करता येईल, आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट कशा पद्धतीने राहील, आणि जनतेसाठी काम केल्यानंतर आपण साधं काही लोकांच्या तोंडावर एक हसू तरी आणू शकतो का आपल्या कामाच्या निमित्ताने. तर असे मला प्रश्न तेव्हा पडायचे, आणि मग मी त्यातनं पर्याय शोधायचो की मला काय करता येईल. मुख्यत्वे एक 3 ते 4 पर्याय माझ्या समोर यायचे. एक म्हणजे राजकारण, दुसरं समाजकारण, आणि तिसरं प्रशासन. तिघा गोष्टींचा जर विचार केला तर माझ्यासाठी तुलनेने त्यात सोपे आणि परीक्षा देऊन प्रशासनात जाणे हा पर्याय मला त्यात खूप योग्य आणि सविस्तर वाटला. आणि म्हणून मी तो माझा प्रायव्हेट जॉब जो होता तो सोडला, आणि यू पी एस सीची तयारी करण्याचे मी ठरवलं. आता इथपर्यंतचा जो प्रवास होता, आता ह्या प्रवासामध्ये 10वी मी CBSEमधून पास झालेलो होतो, छान मार्क्स होते. 12वीमध्ये मला 90% होते. मी नाशिक विभागात बोर्डातसुद्धा आलेलो होतो. इंजिनिअरिंग मी थ्रूआउट डिस्टिंक्शन होतो. जे म्हणतात असं की इंजिनिअरिंगमध्ये एक तरी सब्जेक्ट 40 मार्क्सवर निघायला हवा, किंवा एखादी तरी एटीकेटी लागायला हवी. असंही माझ्यासोबत काही झालेलं नव्हतं. एकदम चांगल्या पद्धतीने मी इंजिनिअरिंगसुद्धा पास होतो. मग त्यामुळं मला असं वाटायचं की आपण ही स्पर्धा परीक्षा पण खूप चांगल्या पद्धतीने आपण लगेच पास होऊ. बट आता हे एक जॉब सोडण्यापर्यंत जर मी तुम्हाला सांगितलं, आता यापुढं मी तुम्हाला एक फेल्युअर स्टोरी सांगतो. यशाला आपण यशवंत जे विद्यार्थी असतात त्यांचा गौरव करतो, त्यांच्याबरोबर संवाद साधतो. परंतु मला तरी वाटतं की अपयशातून जितकं छान शिकता येतं तेवढं कदाचित यशातून शिकता येत नसावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर 2013ला मी पहिल्याच प्रयत्नात UPSCची प्रिलिम पास झालो. नंतर मी मेन्सला माझा वैकल्पिक विषय, ऑप्शनल सब्जेक्ट म्हणतो आपण त्याला, तो हिस्ट्री होता. आणि मी फॉरेस्ट म्हणजे UPSCमध्ये प्रिलिममध्ये सिव्हिल सर्व्हिस आणि फॉरेस्ट याचे 2 कट ऑफ लागतात. तर माझे दोघंही कट ऑफ क्लिअर होते. मग मी असं ठरवलं फॉरेस्ट आपण द्यायची नाही, आपण फक्त सिव्हिल्स देऊया. मी सिव्हिल्सचा अभ्यास केला, मेन्स दिली, आणि मेन्सला काहीतरी फार थोड्या मार्क्सने मी राहिलो. मग मला असं वाटलं की आपण फारच थोड्या मार्क्सने आपला इंटरव्ह्यू कॉल हा राहिलेला आहे, आपण पुन्हा प्रयत्न करूया. मी 2014ला पुन्हा प्रयत्न केला, आणि परत प्रिलिम पास झालो, मेन्स पण पास झालो, मेन्स मी परत फेल झालो. आणि तसंच असं खूप मोठ्या मार्जिनने पण मी फेल होत नव्हतो, मी फार थोड्या मार्जिनने मी राहत होतो. असंच 2015ला झालं, 2016ला झालं. ॲक्च्युली ह्या परीक्षा देत असताना माझे मार्क्स वाढत होते, पण त्या परीक्षांचा कट ऑफसुद्धा त्याच पद्धतीने वाढत होता, आणि कुठंतरी मला अपयश येत होतं. आणि त्यामुळं मी नंतर असं ठरवलं की आपण MPSCचाच अभ्यास थोडंसं UPSC साईडला ठेवून MPSCचा अभ्यास आपण करायला हवा.
आणि मी 2017ला MPSCचा अभ्यास करायचं सिरियसली ठरवलं. तत्पूर्वी 2013 साली जी राज्यकर निरीक्षक परीक्षा असते, STI म्हणतो आपण त्याला, ते मी पहिल्याच प्रयत्नात पास झालेलो होतो. त्यामुळे 2014ला मी STI ह्या पदावरसुद्धा मी जॉईंट होतो. आणि तेव्हापासूनच मी हे सगळ्या परीक्षांचा अभ्यास मी जॉब करत असतानाच केलेला आहे. तर 2017ला मी राज्यसेवेची परीक्षा दिली. त्यात प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू आणि शेवटी मला चीफ ऑफिसर ग्रुप बी, मुख्याधिकारी गट ब हे पद मला 2017 साली मिळालं. त्यात भरपूर अभ्यास करताना भरपूर मी चुका केलेल्या होत्या, त्याबद्दल मी पुढे बोलेलच. त्यामुळं वर्ग 1चं पद मला मिळू शकले नाही. 2018 साली मी 2017 साली एक हॉरिझॉन्टल रिझर्वेशनच्या केस संदर्भात 2017च्या ॲडला स्टे आल्यामुळे त्यांच्या जॉईनिंग व्हायला थोडा उशीर लागला. त्यामुळे मला वेळ मिळाला आणि 2018 साली मी पुन्हा एकदा MPSCची तयारी केली. मला 2018 साली त्यात असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स हे वर्ग 1चं पद मिळालं. अजून आता 2017 साली CO, 2018 साली SST आणि हायकोर्टात केस सुरू असल्याकारणाने दोघांच्या जॉईनिंग बाकी होत्या. त्यामुळे माझ्याजवळ परत वेळ होता. त्यामुळे 2019 साली मी पुन्हा MPSCची तयारी केली आणि मेन्स दिली. मेन्सनंतर माझी ॲक्च्युअली तिकडे जॉईनिंग झाली. आणि त्यामुळे मला पुरेसा वेळ अभ्यासाला मिळाल्यामुळे त्याचा फायदा मला असा झाला की 2019 साली माझं डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्शन झालं. तर हा प्रवास सांगण्यामागचं रिझन हे की म्हणजे यश प्राप्ती मला आता जरी झालेली असली तरीसुद्धा याला अपयशाचे भरपूर कांगोरे आहेत. आणि आपण जसं म्हणतो अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे चांगलंच मला आत्मसात होतं. आणि कंटिन्युअस अपयश मला UPSCमध्ये 4 वेळेस जरी आलेलं असलं तरीसुद्धा मला 2 दिवस वाईट वाटायचं आणि मी तिसऱ्या दिवशी परत कामाला लागायचो. कारण तेव्हा मी असा विचार करायचो की मी फेल झालो आहे, 2 दिवस म्हणजे मला वाईट वाटतं आहे. परंतु हे असं वाईट मला एक महिना 6 महिने जरी वाटलं तरी याचा काही विशेष फरक पडणार नाही आहे. म्हणजे मी आहे तसंच राहणार आहे आणि मला परत अभ्यासच करावा लागणार आहे. आणि दुसरा यातनं काही पर्याय नाही आहे. अभ्यासाशिवाय आपण पास होऊच नाही शकत, हे मला चांगल्या पद्धतीने कळायचं. त्यामुळं फेल्युअर जरी आलेलं असलं तरी 1 ते 2 दिवस तेवढं वाईट वाटून घ्यायचं आणि तिसऱ्या दिवशी परत कामाला लागायचं. अशाच पद्धतीने मी स्वतःला समजावलेलं होतं आणि मी त्याच पद्धतीने पुढे जात होतो. कारण ह्या गोष्टी मी इथं यासाठी सांगतो आहे कारण बरेचसे विद्यार्थ्यांचे फोन येतात, मेसेजेस येतात आणि त्यात ते सांगत असतात की मला फ्रस्ट्रेशन येतं आहे, डिप्रेशन येतं आहे, मी सलग 2-3दा मेन्स नापास झालेलो आहे. तर थोडंसं तेवढ्यापुरतं फ्रस्ट्रेशन येणं किंवा नाराज होणं हे एक स्वाभाविक आहे. परंतु त्या गोष्टी घेऊन बसणं आणि त्यातच राहणं हा या स्पर्धा परीक्षा पास होण्यावरचं सोल्युशन कधीच असू शकत नाही. त्यामुळं आपल्यामधील जी निगेटिव्हिटी आपल्यामध्ये म्हणजे काही मित्रांमध्ये जर आलेली असेल तर ती आपल्याला खोडून काढून त्याला पॉझिटिव्हिटीमध्ये कन्व्हर्ट करणं आणि आपल्या अपयशातून शिकणं आणि त्याला यशामध्ये आपण कशा पद्धतीने रूपांतर करू हे सगळ्यात आपण आत्मसात करणं गरजेचं आहे. आता स्पर्धा परीक्षेच्या विश्वामध्ये विद्यार्थी एक वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. त्यांचे बॅकग्राऊंड वेगळे असतात, त्यांच्या आर्थिक परिस्थिती वेगळ्या असतात, त्यांच्या सामाजिक परिस्थिती ह्या वेगळ्या असतात. परंतु एक गोष्ट कॉमन आहे, प्रॉब्लेम सगळ्यांना असतात. कोणाला आर्थिक प्रॉब्लेम असेल, कोणाला कौटुंबिक असेल, कोणी जॉब करत असेल त्याला वेळेची अडचण असेल. तर प्रॉब्लेम्स हे सगळ्यांनाच आहेत, कमी जास्त असू शकतात. आणि म्हणजे अशा जर अडचणी कोणाला नसल्या तर ही खूप छान गोष्ट आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्याने
कुठली अडचण नाही आहे मला, याचा पुरेपूर फायदा घेऊन त्याने खूप जोमाने अभ्यास करावा. परंतु जर अडचणी असतील तर मी म्हणेल की ही त्यापेक्षा पॉझिटिव्ह गोष्ट आहे. जर तुम्ही त्या अडचणींना तुमच्या पॉझिटिव्हिटीमध्ये त्या अडचणींचं तुमच्या पॉझिटिव्हिटीमध्ये जर कन्व्हर्जन केलं तर सक्सेस मिळण्याचे चान्सेस तुमचे अजून जास्त आहेत. सांगण्याचं तात्पर्य हे की अडचणी सर्वांना आहे, त्यातून त्या अडचणींवर आपण जास्तीचं बोलत बसण्यापेक्षा, डिस्कशन घेण्यापेक्षा आपल्याला ही परीक्षा कशा पद्धतीने पास करायची आहे याच्यावर जर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं तर आपण जे आपलं ठरवलेलं ध्येय आहे किंवा गोल आहे हे खूप चांगल्या पद्धतीने आपण आणि कमी वेळात आपण त्या ध्येयापर्यंत पोचू शकतो. तर मी तुम्हाला जनरल माझ्या प्रवासाबद्दल सांगितलं. आता मला सरांनी सांगितलं होतं की इथं विद्यार्थी जे आहेत ते एक नॉर्मल सर्वच बॅकग्राऊंडचे आहेत, काही 10वी-12वीचे विद्यार्थी पण आहेत, त्यांचे पालक आहेत. तर एक थोडं जनरल करिअर गायडन्स रिलेटेडसुद्धा सांगणे अपेक्षित आहे. तर ॲक्च्युली याच्या आधी पण आलेल्या व्याख्यात्यांनी याबद्दल ते बोललेले आहेत. मी काही जास्त यावर बोलणार नाही. एक थोडंफार जे जनरल सांगता येईल ते मी सांगतो. जसं की आपण स्पर्धा परीक्षांची नावं ऐकतो, UPSC, MPSC, SSC, STI, PSI, बँकिंग वगैरे वगैरे. तर UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, जी ही बॉडी जी एक्झाम कंडक्ट करते त्या सेंट्रल ग्रुप म्हणजे ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या सर्व्हिसेस असतात त्यामध्ये आपण म्हणूया ऑल इंडिया सर्व्हिसेस आणि सेंट्रल सर्व्हिसेस ग्रुप ए यांच्याबद्दल ती रिक्रुटमेंट करत असते. जसं फॉर एक्झाम्पल IAS, IPS, IFS हे ऑल इंडिया सर्व्हिसेस झालं. त्याच पद्धतीने इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, इंडियन कस्टम सर्व्हिसेस, इंडियन पोस्टल सर्व्हिसेस, इंडियन डिफेन्स अँड अकाउंट, रेल्वे अकाउंट ह्या ज्या सेंट्रल सर्व्हिसेस आहेत त्यासुद्धा UPSCच्या परीक्षेतनं भरल्या जातात. म्हणजे 3 टाईप्स ऑफ सर्व्हिसेस आपण घेऊया, ऑल इंडिया सर्व्हिसेस, सेंट्रल सर्व्हिसेस आणि स्टेट सर्व्हिसेस. आता ऑल इंडिया सर्व्हिसेस आणि सेंट्रल सर्व्हिसेस ग्रुप ए हे UPSC मार्फत भरल्या जातात. त्याचप्रकारे सेंट्रल सर्व्हिसेसमधील ज्या ग्रुप बी सर्व्हिसेस असतात, जसं आपण म्हणतो इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, एक्साईज इन्स्पेक्टर, परत ED मधील ऑफिसर्स. तर यातील जे ग्रुप बी नॉन गॅझेटेड जे पदं असतात ते स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणून एक बॉडी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला, त्याच्यामार्फत ते भरले जातात. स्टेट लेवलला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही वेगवेगळ्या परीक्षा कंडक्ट करत असते. त्यातली राज्यसेवा परीक्षा ही सर्वोच्च परीक्षा मानली जाते. त्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स, डेप्युटी CO आणि इतर वर्ग 2 गॅझेटेड पदं ही राज्यसेवा परीक्षेतून भरल्या जातात. त्याचप्रकारे कंबाईन एक्झाम म्हणून एक एक्झाम असते, त्यामध्ये PSI, STI, ASO ही ग्रुप बी नॉन गॅझेटेड पदं वेगळ्या परीक्षेतून MPSC कंडक्ट करत असते. त्याचप्रकारे एक्साईज इन्स्पेक्टर आणि तत्सम पदे ही सुद्धा MPSC भरत असते. आता याशिवाय MPSCमधून ॲग्रिकल्चर ऑफिसर, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यासारखी पदंसुद्धा MPSCमधून भरली जातात, ज्याला आपण टेक्निकल पदं म्हणतो. तर अशा पद्धतीच्या ह्या परीक्षा आहेत. आता UPSCमधून जे पदं भरले जातात, फॉर एक्झाम्पल UPSC आणि MPSCचं थोडंसं एक कंपॅरिझन इथे सांगतो की UPSCमधून भरलं जाणारं पद हे IAS असतं, तर MPSCमधून भरलं जाणारं हे डेप्युटी कलेक्टर. IAS ज्यांना जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी एका जिल्ह्यासाठी ते नियुक्त केले जातात आणि त्यांना असिस्ट करण्यासाठी आपल्या स्टेटमध्ये आपण प्रांतवार रचना केलेल्या आहेत. जसं की 2 ते 3 तालुक्यांचा एक प्रांत असतो, त्याला प्रांताधिकारी म्हणतो, ते डेप्युटी कलेक्टर असतात. मग अशा प्रकारे जे डेप्युटी कलेक्टर असतात ते वेगवेगळ्या पदांवर काम करत असतात. फॉर एक्झाम्पल प्रांताधिकारी
पुनर्वसन अधिकारी, डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर, इलेक्शन ऑफिसर आणि वेगवेगळ्या डेप्युटेशन्सवरसुद्धा डेप्युटी कलेक्टर्स हे काम करत असतात आणि भविष्यात त्यांचं ॲडिशनल कलेक्टर आणि नंतर IAS यामध्ये प्रमोशन होत असतं. तर ऑलरेडी बऱ्याच जणांनी या विषयांवर बोलून झालेलं आहे. तर यावर मी जास्त काय बोलणार नाही. आणि आता मी MPSCची परीक्षा ही पास केलेली आहे, तर मला असं वाटतं की MPSC एक्झामची तयारी याबद्दल बोललेलं जास्त उचित राहील. ॲक्च्युली सरांचे मला म्हणजे काही विद्यार्थ्यांचे मॅसेज वगैरे आलेले आहेत, त्यात UPSC संदर्भात पण त्यांनी विचारणा केलेली आहे. पण मला असं वाटतं की जे आपले ऑफिसर्स आहेत बाकीचे, जे UPSCची एक्झाम ज्यांनी क्रॅक केलेली आहे, ते अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करतील. मी MPSCबद्दल आपणास थोडं सांगू इच्छितो. तर राज्यसेवेची ही जी परीक्षा होते, दर वर्षाला एक नोटिफिकेशन येतं. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने कुठली पदं भरायची आहेत त्याबद्दलची माहिती दिलेली असतं आणि नोटिफिकेशन आल्यानंतर आपण प्रिलिम्सचे फॉर्म भरतो. परीक्षेचे टप्पे 3 आहेत: पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन. तर प्रिलिम जी आहे त्यामध्ये 2 पेपर असतात, GS1 आणि GS2. GS2 म्हणजे आपण त्याला CSAT म्हणतो. 200 मार्काचे हे 2 पेपर आहेत. ह्या 400 मार्कांपैकी एक कट ऑफ लागतो. त्यात MPSCचा एक रेशो ठरलेला आहे जागांच्या दराने, जागांच्या प्रपोर्शनमध्ये. तर तितके विद्यार्थी ते मेन्सला बोलवतात. आता मेन्समध्ये आपल्याला 6 पेपर द्यावे लागतात. त्यामध्ये मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह 100 मार्क्स, मराठी इंग्लिश सब्जेक्टिव्ह 100 मार्क्स, GS1 ज्यामध्ये इतिहास, भूगोल आणि कृषी हे विषय आहेत 150 मार्क्सला, GS2 ज्यामध्ये पॉलिटी, काही ॲक्ट्स आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे विषय आहेत 150 मार्क्सला, GS3 ह्युमन रिसोर्सेस आणि ह्युमन राईट्स, HRD म्हणून सब्जेक्टचं नाव आहे, GS3. GS4 हा इकॉनॉमिक्स आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर मराठी इंग्लिश रिटन 100 मार्क्स, मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह 100 मार्क्स आणि GS1 to GS4 1, 2, 3, 4 हे 150 मार्क्स. अशा पद्धतीने 800 मार्कांची ही मेन्स असते. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असतो जो 100 मार्कांचा असतो आणि फायनल रिझल्ट जो लागतो तो MPSC मेन्स म्हणजे 800 मार्क्स अधिक इंटरव्ह्यू 100, 900 मार्कांपैकी आपण दिलेल्या चॉईसेसनुसार आपल्याला पोस्ट प्रेफरन्स, आपली मेरिट आणि आपण दिलेले प्रेफरन्स यानुसार आपल्याला पोस्ट प्रेफरन्सेस अलॉट केले जातात. तर आता मी 2017ला CO होतो, तेव्हा माझा रँक होता 113, मार्क्स होते 513. 2018ला मला SC/ST मिळालं, रँक होता 41, मार्क्स होते 539. 2019ला जेव्हा DC झालो तेव्हा रँक आहे 19 आणि मार्क्स आहेत 553. मागच्या 3 वर्षांचं ॲनालिसिस मी जर केलं तर माझा मार्क्सचा ग्राफ हा वाढलेला दिसतो आहे आणि रँकचा ग्राफ हा मिनिमम साईडला आलेला दिसतो आहे. तर 2017 साली मी काही ज्या चुका केल्या होत्या त्या मी 18 आणि 19मध्ये रेक्टिफाय करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यामुळे मला हे मार्क्स माझे वाढलेले दिसत आहेत आणि याचा फायदा की मला हवी ती पोस्ट मिळालेली आहे. जसं मी एक्झाम्पल देऊन आपल्याला सांगू इच्छितो की 2017 साली मी भरपूर पुस्तकं वाचली होती आणि वेळेवर त्याची रिव्हिजन होऊ शकली नाही आणि त्याचं रूपांतर असं झालं, तिथं कन्फ्युजन मला खूप व्हायला लागलं आणि एक्झॅक्टनेस किंवा प्रिसाइजनेस आपण ज्याला म्हणतो अभ्यासातली, ती कुठेतरी मला कमी वाटली. एक्झाम्पल सांगायचं झालं तर कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल्स आहेत. आता MPSCमध्ये 15 ते 20 प्रश्न आर्टिकलबद्दल विचारले जातात, कुठल्या आर्टिकलमध्ये काय म्हटलेलं आहे वगैरे. आता हा थोडासा पाठांतराचा पण भाग आहे ॲक्च्युली आणि पाठांतर प्लस कन्सेप्च्युअल क्लॅरिटी या दोघं गोष्टी असतात त्याच्यात. पण थोडं पाठांतर माझं या बाबतीत कमी पडलेलं होतं, तिथे मला थोडा फटका बसला. दुसरं, मी मागच्या प्रश्नपत्रिकांचे म्हणजे मागच्या 4-5 वर्षांमध्ये आलेले प्रश्नाचे होते त्यांचं ॲनालिसिस करण्यात थोडं कमी पडलो होतो असं मला वाटायचं. तिसरं, जे स्कोरिंग सब्जेक्ट आहेत जसं पॉलिटी, HRD, मेन्सबद्दल बोलतो आहे,
हे जे स्कोरिंग सब्जेक्ट आहे तिथं मी थोडं अजून अभ्यास करायला पाहिजे होता, सो दॅट मला तिथं मार्क्स वाढतील. पण मी तसं काही केलं नव्हतं. त्यामुळं मला तिथे ॲव्हरेज मार्क्स आले जिथे बाकीच्या मुलांनी स्कोअर केलेला होता. आता ह्या सगळ्या चुका ज्या म्हणजे ह्या चुका माझ्याकडून झालेल्या होत्या आणि त्यातनं मी काहीतरी धडा घ्यायचा म्हणून मी सर्व चुका त्या परत रेक्टिफाय केल्या आणि ज्या ठिकाणी स्कोअर करता येईल त्या ठिकाणी तो विषय मी जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यासला आणि बाकीचे जे विषय आहेत ते जितकी आवश्यकता आहे तितके अभ्यासले. त्याचप्रकारे थोडा पाठांतरावर पण भर दिला, कारण कन्सेप्च्युअल क्लॅरिटीमध्ये मला असा विशेष काही प्रॉब्लेम नव्हता, पण फॅक्ट्स थोड्याशा माझ्या वीक होत्या. तर मी थोड्या फॅक्ट्सवर पण काम केलं, जेणेकरून म्हणजे सांगायचं झालं तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे आपले आर्टिकल्स आहेत त्यातले 70 to 80% आर्टिकल माझे पाठ होते. म्हणजे अशा पद्धतीने मी स्वतःला मोल्ड केलेलं होतं. तिसरं की ज्या प्रश्नांमध्ये कन्फ्युजन होतं किंवा प्रश्न कन्फ्युजिंग असतात अशा प्रश्नांची मी भरपूर अशी प्रॅक्टिस पण केली होती, त्यांची रिव्हिजन पण केली होती. मग त्यामुळं MPSCचा स्टँड कसा असतो ह्या प्रश्नांना घेऊन, म्हणजे जिथं कन्फ्युजन क्रिएट होतं त्यावेळेस MPSCचा स्टँड कसा असतो ते मी काही गोष्टी समजून घेतल्या होत्या, जेणेकरून कन्फ्यूज झाल्यानंतर आपण कशा पद्धतीने उत्तर शोधायचं. मग अशा काही गोष्टी मी आत्मसात केल्या होत्या. तर त्यामुळं मला 2019ला या सगळ्या गोष्टींचा फार फायदा झाला. आता अशाच पद्धतीने आपल्यालासुद्धा पुढे जायचे आहे. 2020ची सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे आणि लवकरच सगळ्यांना डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, तसंच UPSC जर करत असतील तर IAS, IPS, IRS आपल्याला व्हायचं आहे. तर थोडंसं ह्या परीक्षांची तयारी करताना आपण नेमकं काय करायला हवं हे थोडंसं आपण समजून घेऊया. म्हणजे जेणेकरून आपण जर काही चुका करणार आहोत तर त्याआधीच आपण थोडंसं सजग राहून आपल्या ज्या चुका आहेत त्या आपण मिनिमाइज करू शकू आणि एक चांगला एफर्ट देऊन आपण पहिल्याच अटेम्प्टमध्ये पहिला दुसरा अटेम्प्ट जो काय असेल आपला त्यामध्ये आपण लवकरात लवकर कसे पोस्ट मिळवू शकू यासाठी काही थोड्याशा गोष्टी आपण लक्षात घेणं जरा गरजेचं आहे. आपण त्यावर थोडंसं बोलूया. सर्वात प्रथम MPSC प्रिलिम असो मेन्स असो याचा एक सिलेबस आयोगाने डिझाईन केलेला आहे. हा सिलेबस आपण जेव्हाही अभ्यास करत आहात तेव्हा आपल्यासोबत असणे गरजेचे आहे. सिलेबस न वाचता डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात करणे हे थोडंसं चुकीचं होऊ शकतं. त्यामुळं आपल्याजवळ सिलेबसची कॉपी जेव्हाही आपण अभ्यास करू तेव्हा ती असायला हवी. सोबतच जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स आहेत तर ते क्वेश्चन पेपर्स आपण सतत चाळायला हवे, त्यांचं ॲनालिसिस करायला हवं आणि आपण ज्या विषयांचा अभ्यास करतो आहे ते विषयांचा अभ्यास करत असताना जे संलग्न प्रश्न त्या विषयांचे आलेले आहेत, म्हणजे कशा पद्धतीने MPSC आपल्याला प्रश्न विचारते आहे, तर ते प्रश्न समजून घेणे गरजेचे आहे. कारण बरेचशा विद्यार्थ्यांबद्दल म्हणजे मी बघितलेलं आहे असं की म्हणजे सिलेबसचे पॉईंट्स पण त्यांना माहिती नसतात आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स पण चाललेल्या नसतात आणि डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात करतात आणि त्यातनं थोडासा एक रूट जर चुकीचा सेट झाला तर तो विद्यार्थी पुढे त्यात वाहवत जातो. दुसरी गोष्ट बुक लिस्ट ही तुमची जितकी प्रिसाईज आणि मिनिमम असेल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. एक ट्रेंड आहे मार्केटमध्ये की नवीन कुठलंही पब्लिकेशनचं पुस्तक आलं, म्हणजे वेगवेगळे पब्लिकेशन भरपूर आहेत MPSCमध्ये, तर कुठलंही पुस्तक आलं की विद्यार्थी ते पुस्तक घेतात आणि वाचायला सुरुवात करतात. वाचून झाल्यावर ते परत ठेवून देतात. मग अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर म्हणजे नवीन आणि जुने हे सर्वच विद्यार्थी अशा पद्धतीने करतात की हिस्ट्रीचे जर पुस्तकं विचारले की आपण हिस्ट्रीचं कुठलं पुस्तक वाचतात, तर मी सर बिपिन चंद्रा वाचतो, ग्रोवर वाचतो, स्पेक्ट्रम वाचतो, कठारे वाचतो आणि अजून भरपूर मार्केटमध्ये पुस्तकं मला नाव नाही आठवत आता. तर अशा पद्धतीने 8 ते 10 पुस्तकं सांगतात जे त्यांनी खरंच वाचलेली असतात. परंतु आता विचार करा की जेव्हा आपण याची रिव्हिजन करू तेव्हा आपण 10 पुस्तकांची रिव्हिजन करणार आहोत का? जेव्हा 15 दिवसांवर परीक्षा येणार आहे तेव्हा आपण काय रिव्हिजन करू?
आदल्या 2 दिवसात आपण काय रिव्हिजन करणार आहोत याचा आपण विचार केला आहे का? तर ह्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. जर 4 महिन्यांनी एखादा विद्यार्थी जर मेन्स लिहिणार आहे, तर त्याच्याजवळ ते 4 महिन्यांचं पूर्ण टाईम टेबल असायला हवं आणि त्या कशा पद्धतीने तो कुठली पुस्तकं वाचणार आहे याचंसुद्धा त्याचं नियोजन 4 महिन्यांच्या आधी असायला हवं. आणि पुस्तकं जर आता बरेच पुस्तकं रेफर केली जातात की हे पुस्तक वाचा, ते पुस्तक वाचा, परंतु आपण पुस्तकं वाचण्यापेक्षा ते टॉपिक्स आपले कव्हर होत आहेत का याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे सिलेबस जो दिलेला आहे, सिलेबसमधले टॉपिक्स आपले कव्हर होत आहेत का ते बघितलं पाहिजे. एखाद्या पुस्तकामध्ये एखादा जर आपल्या सिलेबसचा टॉपिक असेल तर तो नक्की वाचावा. त्याच्या फार तर नोट्स काढून घ्यावा, जेणेकरून ते पुस्तक आपल्याला परत वाचावं लागणार नाही. अशा प्रकारे आपली बुकलिस्ट जी आहे ती मिनिमम असावी. म्हणजे मिनिमम जर बुकलिस्ट असली आणि इंटेन्स रिव्हिजन जर असल्या तर आपण लवकरात लवकर ह्या म्हणजे या एक्झाम्सच्या यातनं आपण बाहेर पडू शकतो. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. 2017, 2018, 2019 तिघं वर्षी माझी बुकलिस्ट इनफॅक्ट बुक्स हे सेमच आहे. 2017 साली मी जे पुस्तक वाचलेत त्यांच्या ज्या अपडेटेड व्हर्जन्स आलेल्या आहेत पुस्तकांच्या, मी ते सुद्धा नंतर यूज केलेल्या नाही आहेत. मी फक्त ते बुक्स बघून घेतलेत. त्यात जेवढंही काही अपडेट केलं असेल ते मी काही पेजेसवर घेऊन घेतलेलं होतं. याचा फायदा काय होतो, आपण ऑलरेडी ते पुस्तक वाचलेलं असतात, त्यांची रिव्हिजन केलेली असते आणि त्या पुस्तकांमधनं आपलं एक आपण जे म्हणतो की आपण भरपूर वेळेस ते हाताळलेले असतात. त्यामुळं आपण लगेच जे वाचलेलं असतं ते आपल्याला कॅच करत जातो आणि आपले रिव्हिजन्स वगैरे पटापट होतात. म्हणून पुस्तकांची लिस्ट ही तुमची मिनिमम असायला हवी आणि तुम्ही टॉपिक वाईज जास्त करून अभ्यास केला तर ते बरं पडेल. आणि पुस्तकंही स्टँडर्ड असावी. म्हणजे कुठलंही मार्केटमध्ये पब्लिकेशन आहे त्याचं पुस्तक वाचतायत तर यापेक्षा जर आपण स्टँडर्ड रेफरन्स बुक जर यूज केले तर ते कधीही बेटर आहे. कारण आयोग कधीही प्रश्न विचारताना हे स्टँडर्ड रेफरन्स बुकचाच आधार घेत असतं. मार्केटमध्ये असलेल्या सगळ्या पब्लिकेशनचा असलेल्या पब्लिकेशन्सच्या पुस्तकांचा आयोग आधार घेत नसतं. त्यामुळं आपली पुस्तकं जे आहेत ते स्टँडर्ड असावीत. आता दुसरं, अभ्यास करताना आता आपल्याला सांगितलं जातं रीडिंग म्हणजे पुस्तक वाचावं, नंतर ते रिव्हाईज करावं. मी अजून एक म्हणेल त्यात आपण काही गोष्टी रिमेंबरन्स पण असला पाहिजे. म्हणजे थोड्या गोष्टी आपण पाठांतर असायला हव्यात अशा मताचा मी आहे. कारण आपण जर MPSCचे पेपर्स बघितले तर थोडंसं फॅक्च्युअलिटीकडे MPSCचा कल आहे. म्हणजे जेव्हा 4 ऑप्शन्स दिले जातात, तुमचे 2 ऑप्शन्स हे कन्सेप्ट रिलेटेड असू शकतात, परंतु 2 ऑप्शन्समध्ये कुठेतरी फॅक्ट्स येऊन जातात आणि त्या फॅक्ट्स जर आपण मिस केलेल्या असल्या किंवा आपण कन्फ्यूज असलो तर आपण उत्तर चुकवू शकतो. आणि त्यातल्या मी त्याबद्दलच बोलतो आहे. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही जे पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे तुम्ही त्याचं पाठांतर केलं पाहिजे वगैरे, तसं नाही म्हणायचं आहे. पण ॲटलिस्ट ज्या रिक्वायर्ड गोष्टी आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल्स आहेत, तर हे थोडंसं आपल्याला माहिती असावं. किंवा समाजसुधारक आहेत तर सुधारकांनी काय काय कामं केलेली आहेत हे थोडंसं फॅक्च्युअल आहे, तर हे आपल्याला माहिती असावं. म्हणजे आता इकॉनॉमिक्समध्ये जर बघितलं तर ॲग्रिकल्चर सेन्ससवर आपल्याला प्रश्न येतात, मिनिमम सपोर्ट प्राईजवर आपल्याला प्रश्न येतात आणि हे दरवर्षी येतात. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि ते थोडेसे आपण टेबल जर बघून घेतलेले असले तर हे प्रश्न लगेच सॉल्व्ह होण्यासारखे पण असतात. थोडंसं रीडिंग, रिव्हिजन आणि रिमेंबरन्स ह्या गोष्टी 3R ज्याला मी म्हणतो आहे हे असायला हव्या. परत तेच कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि फॅक्च्युअल क्लॅरिटी आपल्याला असावी. कारण आपण जर टॉपर्सचे यावेळेसचे मार्क्स जर बघितले तर आउट ऑफ 900 555चा कट ऑफ आहे. म्हणजे अराऊंड 60% प्लस मार्क्स ह्या कॅन्डिडेट्सला मिळालेले आहेत आणि यात 1/3 हे निगेटिव्ह आहेत. म्हणजे मार्किंग ही जी आहे ती 1/3 आहे आणि तरीसुद्धा 60% प्लस मार्क्स मुलांना मिळालेले आहे. यावरून आपल्याला असं लक्षात येईल की मुलांची तयारी किती आहे आणि आपल्याला जर त्या पहिल्या 10, 15, 20 विद्यार्थ्यांमध्ये जायचं आहे तर आपल्याला कशा पद्धतीने ते करावे लागेल. त्या छोट्या छोट्या ज्या फॅक्ट्स आहेत किंवा छोट्या ज्या कन्सेप्ट आहेत त्यासुद्धा विद्यार्थ्यांनी चुकवलेल्या नाही आहेत, हे ह्या मार्क्सवरनं दिसतं आहे. त्यामुळं आपल्याला जर चांगल्या पद्धतीची तयारी करायची आहे, पहिल्या दुसऱ्या अटेम्पमध्ये लगेच निघायचं आहे आणि अशा कॉम्पिटिशनला जी कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे याला फेस करायचं आहे आणि त्यातनं मार्ग काढायचा आहे, तर आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि फॅक्च्युअल क्लॅरिटी पण असणे गरजेचे आहे. पुढे वेळेचं नियोजन. आता काय केलं जातं की आपण एखादी परीक्षा आल्यानंतर म्हणजे एखादी जेव्हा परीक्षा असते तर आपण एक मोठा त्याचं प्लॅनिंग करतो
पहिल्या महिन्यात मी हा विषय वाचणार, दुसऱ्या महिन्यात मी तो विषय वाचणार, तिसऱ्या महिन्यात मी रिव्हिजन करणार आणि ते वर्क होत नाही. मी असं म्हणेल की आपलं प्लॅनिंग हे, समजा मेन्सला तुम्ही अपियर होणार आहात, तर प्रिलिम झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून तर मेन्सच्या आधीच्या दिवसापर्यंत आपण काय करणार आहात, तर याचा आपल्याजवळ प्लॅनिंग असावं. ते प्लॅनिंग मॅक्रो आणि मायक्रो या दोघं पद्धतीचं असावं. म्हणजे जर 15 दिवसात मी एक विषय संपवणार असेल, तर मी प्रत्येक दिवशी मी काय वाचणार आहे त्या विषयातलं, मी कुठले टॉपिक कव्हर करणार आहे आणि त्या 15 दिवसात मी त्याला कसं संपवणार आहे, तर याचं प्लॅनिंग आपल्याजवळ असावं. दुसरं की काही आपण, म्हणजे हे माझ्या बघण्यातलेच काही गोष्टी आहेत, जसं की प्रिलिम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मेन्सचा जेव्हा अभ्यास सुरू केला जातो तेव्हा विद्यार्थी इतिहासाचं पुस्तक हातात घेतात आणि इतिहासाचे ऑलरेडी त्यांच्याजवळ 7-8 पुस्तकं असतात आणि महिनाभर ते इतिहासच वाचतात. सांगण्याचं उद्दिष्ट हे आहे की त्याचं वेटेज किती आहे, म्हणजे सब्जेक्टचं वेटेज किती आहे आणि आपण वाचन किती करतो आहे, त्याला वेळ किती देतो आहे, हे सुद्धा कुठेतरी बघणं गरजेचं आहे. आता जे विद्यार्थी MPSC करत आहेत त्यांना हे माहीतच असेल की मेन्सला हिस्ट्रीचं वेटेज हे 60 मार्काचं असतं, 60 मार्काचा भूगोल असतो आणि 30 मार्क्स कृषी असतात. तर असं करण्यापेक्षा कुठले विषय आपण आधी घेऊ आणि ज्यातनं जास्तीत जास्त आपल्याला मार्क्स मिळतील त्या विषयांचा आपण पहिले अभ्यास करू आणि बाकीचे जे विषय त्यांना आपण त्यांची छान तयारी करू, पण त्यात वेळ पण खूप जायला नको याचीसुद्धा आपण काळजी घेऊ. अशा पद्धतीचं आपलं हे नियोजन असायला हवं. आणि त्याचबरोबर जर 4 महिने आपण अभ्यास करतो आहे मेन्सचा, तर पहिल्या 2 महिन्यामध्ये मी पहिली रीडिंग करेल, म्हणजे रीडिंग आधी झालेली असेल तर मी 2 महिन्यामध्ये मी रिव्हिजन करेल, पुढच्या महिन्याभरात मी दुसरी रिव्हिजन करेल, त्याच्या 15 दिवसात मी तिसरी रिव्हिजन करेल, पुढच्या 10 दिवसात मी चौथी रिव्हिजन करेल. अशा पद्धतीने आपलं एक प्लॅनिंग असावं. आणि आपल्याला जर वाटत असेल की आपलं प्लॅनिंग आणि ते जे प्लॅनिंग आहे ते आपले जे मेंटर्स असतील किंवा जे विद्यार्थी ऑलरेडी पास झालेले असतील त्यांच्यासोबत थोडंसं शेअर करावं, ते त्यात काही चुका असल्या तर ते आपल्या करेक्ट करतील त्यातून, आणि आपण एक चांगल्या पद्धतीने टार्गेट बेस अप्रोच जे म्हणतो त्यातनं आपण मार्ग काढू शकतो आणि छानपैकी अभ्यास करू शकतो. अजून अभ्यास करताना काही गोष्टी कंपॅरेटिव्ह रीडिंग करता येतात का याचाही विचार करावा. जसं पॉलिटीचं पुस्तक जर कोणी वाचतं आहे तर पार्लमेंट वेगळं वाचलं जातं आणि स्टेट लेजिस्लेचर हे टॉपिक वेगळे वाचले जातात. आता तसं बघितलं तर थोडंफार साम्य या 2 गोष्टींमध्ये आहे. ते कंपॅरेटिव्हली आपण वाचतो आहे का, जेणेकरून आपल्या चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. तसंच आपण राष्ट्रपती वाचतो, राज्यपाल वाचतो, तर राष्ट्रपती आणि राज्यपाल हे यात थोडंफार काही जे साम्य असतं आणि थोडे फरक असतात, हे आपण कंपॅरेटिव्हली वाचलं तर याचा फायदा होऊ शकतो. काही विद्यार्थी अजून असे प्रश्न करतात, ग्रुप स्टडी करावा का? आता ग्रुप स्टडी म्हणजे करणे किंवा नाही हा ॲक्च्युली वैयक्तिक विषय आहे, परंतु त्यातल्या त्यात जर आपला ग्रुप छान असला तर आणि आपले मित्रमैत्रिणी जर तितकेच परीक्षेला घेऊन सिरियस असले, पॉझिटिव्ह असले, आपल्या प्रगतीला घेऊन त्यांना तितकाच आनंद आहे, आपल्या अभ्यासाला घेऊन त्यांना आनंद आहे, तर असा जर आपल्याला ग्रुप भेटला आणि सर्वांचा फायदा होईल या पद्धतीने आपण जर ग्रुप स्टडी केला तर याचे रिझल्ट फार छान येतील. बट अदरवाईज जर आपल्या ग्रुपमध्ये कोणी आपलं ते म्हणतो आपण पुलिंग युअर लेग्स अशा पद्धतीने असलं किंवा निगेटिव्हिटी काही लोकांमध्ये असते अभ्यासाला घेऊन म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींना घेऊन म्हणा, तर अशा लोकांना म्हणजे असे जे आपले मित्रमैत्रिणी असतील त्यांना थोडंसं अभ्यासासाठी आपण दूर ठेवलं तर ते बरं राहील. कारण हे बघा, ही एक मी असं म्हणेल की ही एक रेस आहे आणि दिवसाच्या दिवसाला जर याचा विचार केला, हे पर डेचं जर प्लॅनिंग केलं तर एक स्प्रिंट आहे. तुम्ही किती वेगाने यात धावाल आणि किती चांगल्या पद्धतीने तुम्ही रोज अभ्यास कराल तुमचा, तर यावर तुमचं येणाऱ्या परीक्षांमधलं सक्सेस हे डिपेंड राहणार आहे. कारण आपल्यासारखे 4 ते 5 लाख विद्यार्थी ह्या परीक्षांची तयारी करत आहेत आणि फायनल सक्सेस हे 400 लोकांना मिळतं आहे. तर या गोष्टींचासुद्धा आपण थोडासा विचार करावा. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की काही विषय सोपे जातात, काही विषय अवघड जातात, तर मग ते मॅनेज कसे करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा कॅन्डिडेट आहे ज्याला हिस्ट्री आणि जॉग्रफी हा विषय सोपा जातो, पण त्याला विज्ञान हे जमत नाही. आणि MPSC प्रिलिममध्ये जर म्हटलं तर 20 मार्काला विज्ञान पण येतं, 20 मार्काला इतिहास येतो आणि 20 मार्काला भूगोल येतं. मग आता हे मग यात काय करायचं? तर यात मी असं म्हणेल की स्ट्रेंथन युअर स्ट्रेंथ अँड न्यूट्रलाइज युअर विकनेसेस. म्हणजे जे विषय आपल्याला एकदम छान पद्धतीने येतात त्यात आपण मिनिमम चुका कराव्यात
आणि किती जास्त आपण परफेक्शन आणतो आहे त्या विषयांमध्ये तसा आपला प्रयत्न असावा. बट त्याचबरोबर जे विषय आपले वीक आहेत किंवा जे थोडेसे कठीण जातात ते आपल्याला पूर्णपणे सोडून चालणार नाही. त्या विषयांमध्ये आपल्याला जर 20 प्रश्न येत असतील 20 मार्कांचे, तर ॲटलिस्ट जे ॲव्हरेज मार्क्स येतात मुलांना तेवढे तरी आपल्याला मार्क्स यायला हवे. म्हणजे आपला अभ्यास इतका तरी असावा. जर सायन्समध्ये एक 8 ते 10 मार्क्स हे ॲव्हरेज असेल पर कॅन्डिडेटचं, तर आपल्याला तितकं तरी यावं. म्हणजे थोडक्यात आपण काय करतो आहे, तर तो विषय आपण एक न्यूट्रलाइज करतो आहे कॉम्पिटिशनच्या हिशोबाने, आणि बाकीच्या ज्या स्ट्रेंथ आहे आपण त्यातनं जास्त मार्क्स घेऊन आपण पुढे निघणार आहोत. तर हा तुम्ही विचार करू शकता. पण मला येत नाही, मला जमत नाही, आणि अशा पद्धतीनं आपण जे काही एक्सक्यूज देतो, म्हणजे काही विद्यार्थी असं एक्सक्यूज देताना मी बघितलेले आहेत. तर आपण ही एक स्पर्धा परीक्षा, ही एक कुठली आपली डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नाही आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं थोडंसं आपण असं म्हणून चालणार नाही, आपल्याला ते करावंच लागेल. फक्त एवढं की ते न्यूट्रलाइज तरी करता येईल या पद्धतीने आपण ते करावं. आता काही विद्यार्थी विचारतात की किती रिडिंग करायला हव्या, रिव्हिजन कशा असायला हव्यात. तर मी असं म्हणेल की तुमचे जे पुस्तक आहेत ते त्यांची रिडिंग झाल्यानंतर कुठल्याही परीक्षेला जाण्याआधी त्याच्या मिनिमम 2 रिव्हिजन तरी असायला हव्या. मिनिमम 2 आणि मॅक्सिमम कितीही तुम्ही कराल जितक्या रिव्हिजन तुम्ही जास्त कराल तितके तुमचे मार्क्स जास्त तुम्हाला मिळतील. आता हे थोडंसं मेन्स आणि एक जनरल काय करायला हवं मी हे आपल्या सर्वांना सांगितलं. आता थोडंसं इंटरव्ह्यूबद्दल बोलतो. मेन्स परीक्षा पास केल्यानंतर इंटरव्ह्यू हा 100 मार्काचा असतो, जिथं आयोगच आपल्याला भेट देत असतं आणि आयोगाचे चेअरमन किंवा मेंबर हे त्या पॅनलचे अध्यक्ष असतात आणि सोबत अजून 2 पॅनल मेंबर असतात. प्रोबॅबली ते महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात. तर ॲक्च्युली ह्या वेळेसचा माझा इंटरव्ह्यू नाशिक येथे झाला होता. इंटरव्ह्यू फारच स्ट्रेस होता. म्हणजे बाहेर आल्यानंतर मला असं वाटत होतं की 35-40 मार्क्स जरी आपल्याला पॅनलने दिले तरी आपल्याला खूप होतील. आपला इंटरव्ह्यू इतका अशा पद्धतीने गेलेला आहे. परंतु नंतर माझ्या असं लक्षात आलं, माझे मार्क्स बघितल्यानंतर, की हे मुद्दाम मला स्ट्रेस केलेलं होतं. कारण ऑलरेडी मी सर्व्हिसमध्ये आहे, क्लास 1 आहे आणि परत त्यात अपग्रेड होण्याचा विचार करतो आहे, म्हणून मला थोडंसं अजून स्ट्रेस करण्यात आलं होतं आणि मला मार्क्स मात्र खूप छान देण्यात आलेले. मला 59 मार्क्स इंटरव्ह्यूला मेश्राम सरांच्या पॅनलने दिलेले होते आणि त्यामुळंच मला डेप्युटी कलेक्टर हे पद मिळू शकलं. आता ह्या परीक्षांसाठी आपण काय केलं पाहिजे, ह्या आपण सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. पण थोडंसं स्पर्धा परीक्षेची जी वास्तविकता आहे ती पण समजून घेणं थोडंसं गरजेचं आहे. म्हणजे जनरली काय होतं की आपण सक्सेसफुल जे विद्यार्थी असतात त्यांच्याशी आपण संवाद साधतो, बट फेल होणाऱ्यांचं कसं काय आणि पुढे कशा पद्धतीने आपण त्यातनं मार्ग शोधू शकतो. जर किंबहुना असं होऊ नये, पण जर चुकून आपल्याला कन्सिस्टंट फेल्युअर आलं तर आपण त्यातनं कशा पद्धतीने मार्ग शोधावे, तर थोडंसं आपण त्याबद्दलही बोलणं मला गरजेचं वाटतं आहे. आपल्याला जर स्टॅटिस्टिक माहिती असेल तर मी सांगू इच्छितो की 2019 साली अराऊंड 4 लाख विद्यार्थ्यांनी प्रिलिमचे अर्ज भरलेले आहेत आणि फायनल सिलेक्शन हे 420 कॅन्डिडेटचं झालेलं आहे. पर्सेंटेज वाईज जर विचार केला तर 0.01% हे पासिंग पर्सेंटेज आहे आणि 99.99% हे फेल्युअर पर्सेंटेज आहे. म्हणजे आता यावरनं आपल्याला थोडंसं स्पर्धा परीक्षेमध्ये जी कॉम्पिटिशन आहे, मी मगाशी ज्याबद्दल बोलत होतो, मी ते हे का सांगतो आहे याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने अंदाज आला असेल. त्यामुळं आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सोबतच ज्या बाकीच्या परीक्षा होतात त्यातून जर एखादी दुसरी नोकरी आपल्याला जर मिळाली तर तीसुद्धा स्वीकारणं गरजेचं आहे. कारण आपण जॉब करून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. आपण याला म्हणजे प्लॅन बी म्हटलं जातं ॲक्च्युली याला, की प्लॅन बी आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. कारण जर कन्सिस्टंट फेल्युअर येत असेल तर प्लॅन बी आपल्यासाठी वर्क करेल. अजून काही विद्यार्थ्यांमध्ये असे बघायला मिळतं की कन्सिस्टंटली 4-5 प्रिलिम दिल्यानंतर पण त्यांचे रिझल्ट हे
फेलच येत आहेत. म्हणजे ते प्रयत्न करतात, अभ्यास करतात, पण तरीसुद्धा तो रिझल्ट येत नाही. तर हे स्पर्धा परीक्षा विश्व आपले आहे का, याचासुद्धा विचार करणे थोडं गरजेचं आहे. म्हणजे असं जर 4 ते 5 प्रिलिम्स आपण फेल होत असू, मी मेन्सबद्दल नाही बोलत आहे, मी प्रिलिमबद्दल बोलतो आहे. जर 4 ते 5 प्रिलिम आपण फेल होत आहोत, तर नक्कीच दुसरेसुद्धा जे करिअर्स आहेत ते खूप जास्त प्रॉस्पर आहे, प्रोग्रेसिव्ह आहेत आणि तिथं खूप चांगल्या काम करण्याच्या संधी आहेत. आपण त्याचासुद्धा विचार करावा. आणि स्पर्धा परीक्षा हे जे आहे, हे एक प्रोसेस आहे. म्हणजे नोटिफिकेशन निघण्यापासून तर रिझल्ट लागण्यापर्यंत साधारण 2 वर्षाचा कालावधी जातो. त्यामुळे तुम्ही 2 ते 3 जर परीक्षा दिल्या, तर तुमचा 4 ते 5 वर्षाचा कालावधी यात जात असतो. त्यामुळं हे सर्व अभ्यास करत असताना आपण निगेटिव्हिटी दूर ठेवणे गरजेचं आहे. आपल्यामधील जो संयम आहे, तो खऱ्या अर्थाने काम करतो. म्हणजे तुम्ही जितके संयमी राहाल, शांततेत राहाल आणि अभ्यास करत राहाल, तितकंच तुमचं सक्सेस म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्ही सक्सेस व्हाल. म्हणजे मी म्हणेल, जिद्द, चिकाटी आणि संयम ही त्रिसूत्री आपण जर यात वापरली, तर नक्कीच खूप फायदा आपल्याला अभ्यास करताना या गोष्टींचा होईल. आता 13 सप्टेंबर रोजी MPSC प्रिलिम 2020 ही शेड्यूल आहे आणि कालच काहीतरी गाईडलाईनसुद्धा आयोगाने या संदर्भात दिलेल्या आहेत. तर आता आजपासून जर विचार केला तर साधारण 40 दिवस बाकी आहे. तर जे विद्यार्थी आता प्रिलिमची तयारी करत असतील त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही प्रिलिमचा अभ्यास आतापर्यंत केलेलाच असेल, पण आता उरलेले जे 40 दिवस आहेत, त्या 40 दिवसांमध्ये तुम्ही जास्तीचं काही नवीन न वाचता, जे ऑलरेडी जे बुक्स आहेत, जे तुम्ही वाचलेले आहेत पहिल्या 20 दिवसांमध्ये, त्याची रिव्हिजन आणि नंतरच्या 20 दिवसांमध्ये त्याच्या 2 रिव्हिजन, म्हणजे सेकंड अँड थर्ड रिव्हिजन, जसं तुमच्या प्लॅनिंगने तुम्हाला जमेल ते तुम्ही करायला हवं. CSATबद्दल जर बोलायचं झालं तर CSATमध्ये उतारांची प्रॅक्टिस करा. रिझनिंगचे जे प्रश्न आलेले आहेत, रिझनिंगच्या प्रश्नांमध्ये म्हणजे रिझनिंगचे बुक्स सोडवण्यापेक्षा मागच्या 7-8मध्ये जे टाईप्स आलेले आहेत त्याच्यावर थोडासा भर द्या, त्याची प्रॅक्टिस करा आणि ती टाईम बाउंड असायला हवी. म्हणजे एक प्रश्न जर सोडवायला तुम्ही 5 मिनिट घेत असाल, तर आपल्याला 2 तासाच्या वेळेमध्ये 5 मिनिट तो प्रश्न सोडवणं हे काही लॉजिकल नाही आहे. त्यामुळं कमीत कमी वेळेत प्रश्न कसे सुटतील याची आपण आलेले जे टाईप्स आहेत जुने, त्याची प्रॅक्टिस जास्त केलेली ती बरी असेल. एक 45 ते 50 मिनिट रिझनिंग प्लस डिसिजन मेकिंग सेक्शनला आणि 70 ते 75 मिनिट हे आपण कॉम्प्रिहेन्शनला दिले पाहिजे. अजून त्यात कॉम्प्रिहेन्शन सोडवताना थोडंसं 1 to लास्ट अशा पद्धतीने कॉम्प्रिहेन्शन सोडवू नका. काही विद्यार्थ्यांचं जे नॅचरल इन्क्लिनेशन असतं ते पॉलिटी, सोशॉलॉजी, सायन्स ह्या विषयांकडे असतं. तसे जर पॅसेज लवकर समजत असतील तर ते सोडवा, जेणेकरून ॲक्युरसी वाढेल, तुमचा कॉन्फिडन्स पेपरमध्ये बिल्ड होईल. आणि काही असे विषय असतात की जे थोडेसे कठीण असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल फिलॉसॉफी रिलेटेड पॅसेज थोडेसे कठीण येऊ शकतात, तर ते पॅसेज आपण मागे जरी ठेवले तरी चालेल. काही विद्यार्थ्यांना सायन्स कठीण जातं कॉम्प्रिहेन्शन सॉल्व करताना, तर त्यांनी तसे पॅसेज मागे ठेवले तरी चालेल. म्हणजे जे तुमचा जो वेळ जाणार आहे ह्या अशा पॅसेजेसमध्ये, तो वाचेल आणि तुम्ही जे सोपे पॅसेजेस आहेत ते तुम्ही आधी घेऊ शकता. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं प्लॅनिंग आणि अप्रोच असायला हवा. अजून एक्स्ट्रीम स्टेटमेंट्स कॉम्प्रिहेन्शनमध्ये विचारले जातात, ते टाळा. म्हणजे ऑल, नॉट, नन रिलेटेड. आपण जर मागच्या क्वेश्चन्स पेपरचं जर ॲनालिसिस केलेलं असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीने ते कळेल की हे एक्स्ट्रीम स्टेटमेंट कसे गाळायचे असतात आणि ते कसे चुकीचे असतात. कदाचित आपण पुन्हा एकदा ह्या जो प्रिलिमचा जो विषय आहे तो एक वेगळ्या पद्धतीने घेऊ. थोडं टाईमचंसुद्धा लिमिटेशन माझ्याजवळ मला आहे. तर आता मला शेवटचं एवढंच सांगायचं आहे तुम्हा सर्वांना की आपण उद्याचे IAS, IPS, डेप्युटी कलेक्टर, DYSP आहात. तुम्ही फक्त असा विचार करा की तुम्ही उद्या फील्डवर जाणार आहात, तुम्ही छान काम करणार आहात आणि तुमच्या चांगल्या कामांमुळे खूप काही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे. असे विचार तुम्ही सतत डोक्यात ठेवा.
की फील्डवर गेल्यानंतर मला किती चांगल्या पद्धतीने मी काम करणार आहेत आणि ज्या गोष्टींसाठी मी इथे आलो आहे, मी ह्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो आहे, तर त्या गोष्टींचं खरं जे फलस्वरूप आहे ते तुम्ही फील्डवर गेल्यानंतर तुमच्या कामातनं तुम्हाला दाखवायचं आहे, याचा सतत तुम्ही डोक्यात विचार ठेवा आणि ही जी ज्वाला आहे ती तुमच्या डोक्यात सतत धगधगत ठेवा, सो दॅट की तुम्हाला कंटिन्युअस या गोष्टींमधून एक इन्स्पिरेशन भेटत राहील की आपल्याला काहीतरी करायचं आहे, आपल्याला जे समाजाचं देणं आहे ते पूर्ण करायचं आहे, आपल्याला एक चांगला अधिकारी म्हणून नाव कमवायचं आहे आणि आपल्याला खूप छान काम करायचं आहे. तर मी हे समारोपामध्ये हेच आपल्याला सांगेल आणि कंटिन्युअस मोटिवेट राहा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला सर्वांना येणाऱ्या परीक्षांसाठी ऑल द बेस्ट आणि खूप साऱ्या शुभेच्छा. आणि काटोळे सरांनी आणि त्यांच्या मिशन आयच्या टीमनी ज्या पद्धतीने मला इथे बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी खरंच मनापासून सरांचे आणि संपूर्ण टीमचे आभार मानतो. आणि भविष्यातसुद्धा जर सर अशा पद्धतीने जर आपल्या इनिशिएटिव्हमध्ये जर मला थोडं काम करायला मिळालं तर मी नक्कीच आपल्यासाठी मी उपलब्ध असेल. सर सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.